नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपला एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो बघा, आपण आज जे की नेहमीप्रमाणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजेच अर्थात TET 2026साठी मित्रांनो आपण आज जे की बघा या आपल्या व्हिडिओच्या मार्फत मराठी व्याकरण प्लस परिसर अभ्यास रिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो बघा, या आपल्या आजच्या व्हिडिओच्या मार्फत तुमचे मराठी व्याकरणचे 30 प्लस परिसर अभ्यासचे 30 बघायचे की असे 60 पैकी 60 गुण ठिकाणी पक्केच होणार आहेत. म्हणून मित्रांनो, आपला हा आजचा जो काही संपूर्ण मोठा व्हिडिओ आहे या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल तर बघा, आपल्या चॅनल ठिकाणी तुम्ही आता सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे काय, या ठिकाणी मी 100% बघायची की तुम्हाला गॅरंटी देत आहे की हे 60चे 60 प्रश्न बघायचे की तुम्हाला मित्रांनो येणाऱ्या आपल्या जे की 28 जून रोजी होणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. म्हणून मित्रांनो, लगेच वही पेन घ्या, हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घेऊन येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत हे संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र मित्रांनो नक्कीच तुम्ही या ठिकाणी करून घ्या. ओके, तर बघा प्रश्न पहिला काय म्हणतो, योग्य विधाने निवडा या प्रकारचा जे की प्रश्न मित्रांनो आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता बघा, मराठी भाषेचा विकास हा जे की संस्कृत व प्राकृत या भाषांपासून झाला आहे, एकदम करेक्ट आहे. पुन्हा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय, हे देखील करेक्ट आहे. पुन्हा बोलणे, हावभाव, नाटक ही नैसर्गिक भाषा आहे, हे देखील करेक्ट आहे. पुन्हा भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हीचा समावेश होतो, हे देखील करेक्ट आहे. म्हणजे मित्रांनो जे की बघा क्रमांक 3 जे की यापैकी सर्व बरोबर आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, दुसरा, खालीलपैकी संयुक्त स्वरांचा गट निवडायचा आहे. यापैकी मित्रांनो बघा जी की संयुक्त स्वरांचा गट हा बघा जी की क्रमांक ब हा आहे. ओके, लक्षात ठेवा. मित्रांनो बघा जी की आपल्या मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत. यापैकी बघा जी की एकूण 4 संयुक्त वर्ण आहेत. यापैकी 4 कोणते कोणते, ए, ऐ, ओ आणि औ हे 4 मित्रांनो बघा जी की संयुक्त स्वर आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, आता बघा जी की काय म्हणतो, खालील शब्दातील वर्णरचना कशी आहे, पर्यायी उत्तरातील योग्य उत्तर शोधा. कृष्णार्पण या शब्दाची बघा जी की वर्णरचना ओळखायची आहे. तर ही वर्णरचना बघा जी डायरेक्ट उत्तर सांगतो, जी की क्रमांक या स्वरूपाची आहे. मित्रांनो बघा जी की क प्लस रू ही झाली क्रू, पुन्हा श न आ श्ना, पुन्हा र प प झालं आणि न झालं की हे न शेवटचं, म्हणजे जे की क्रमांक क आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की उत्तर या ठिकाणी असणार आहे. तुम्हाला बघा या प्रकारचा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की कृष्णार्पण या शब्दात एकूण किती स्वर आहेत. तर बघा या शब्दात एकूण किती स्वर आहेत, रू 1, हा आ 2, हा आ 3 आणि ह अ 4, म्हणजे जवळपास बघा जी की या मित्रांनो कृष्णार्पण या शब्दात जे की 4 स्वर आहेत. ओके, लक्षात ठेवा. जर समजा व्यंजन विचारले, क 1, न 2, श 2, न 3, र 4, प 5, न 6, बघा हे बघा जे की असे मित्रांनो व्यंजन 6 आणि जे की स्वर 4 मित्रांनो बघा जी की असं बघा जी की या शब्दामध्ये आहेत. लक्षात ठेवा. तर मित्रांनो बघा जी की याची योग्य वर्णरचना ही जे की क्रमांक क यानुसार होणार आहे या ठिकाणी. ओके, लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या. पुढे आता यत्व पण पना इ ता की गिरी वा आई वी ही प्रत्येक बघा मित्रांनो ही प्रत्येक नाही तर ही प्रत्यय वापरून कोणता नाम साधता येतो, या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. तर मित्रांनो बघा, ही जी प्रत्यय आहेत ही प्रत्यय वापरून कोणता नाम साधता येतो, तर तो म्हणजे जी की बघा क्रमांक ब भाववाचक नाम बघा जी की मित्रांनो साधता येतो. ओके, लक्षात ठेवा. जी की क्रमांक ब मित्रांनो आपल्या प्रश्नाची ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, पुढे एक मिनिट. आता पुढील सामासिक शब्दाचे लिंग क्रमाने ओळखा. आता साखर भात, देवघर की मीठ भात, मीठ भाकर. मित्रांनो बघा आता साखर भात, आता या शब्दाची बघायची की लिंग कसं ओळखायचं, तर बघा या ठिकाणी 2 शब्द आहेत मित्रांनो. साखर बघा जी की साखर, साखर प्लस भात असे 2 शब्द आहेत. तर असा जर शब्द आला तर शेवटच्या शब्दावरून आपल्याला लिंग ओळखायचं असतं. ओके, तर आता भात हा शब्द कोणता आहे, तर भाताला आपण उद्भवताना बघायची की तो भात या प्रकारात म्हणतो, म्हणून भात हा जे की पुल्लिंगी आहे. ओके, एक पुल्लिंगी लक्षात ठेवा. आता पुल्लिंगी कुठं कुठं आहे, तर बघा जी की अ आणि ड या 2 ठिकाणी आहे. ब आणि क तर असणार आहे. ओके, अ आणि ड यापैकीच असणार. आता पुन्हा देवघर, आता देवघर याच प्रकारे झालं बघा जी की पुन्हा देव, एक मिनटं, देव प्लस घर हा झाला
आता बघायचं की शेवटच्या शब्दाचं लिंग ओळखा तर घर. घराला आपण ते घर म्हणतो. मग ते घर काय झालं तर नपुसक लिंगी होतं. बघ नपुसक लिंगी कुठं आहे तर पुल्लिंगीच्या बाद. तर जे की बघा क्रमांक जे की पहिलं भात साखर भात भात हा पुल्लिंगी. पुन्हा देवघरचं घर हा नपुसक लिंगी. हे दोन करेक्ट आहे. पुन्हा मीठ भाकर. पुन्हा भाकर. भाकर हा शब्द जो मित्रांनो आहे हा बघायचं की पुल्लिंगी शब्द आहे. कारण आपण भाकरला जी की ती भाकर असं म्हणतो. म्हणून भाकर हा शब्द बघायचं की पुल्लिंगी स्त्रीलिंगी शब्द आहे. म्हणून जे की क्रमांक जे की पुल्लिंगी नपुसकलिंगी आणि स्त्रीलिंगी आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके. आता समजा फक्त भात असला असता तर भात हा पुल्लिंगी आहे. पुन्हा घर. घर हा जे की बघा नपुसकलिंगी आणि भाकर हा शब्द बघायचे की स्त्रीलिंगी आहे. ओके. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. आता खालील विधाने वाचवा व बरोबर विधाने निवडा. आता बघा मित्रांनो जे की यापैकी बरोबर विधानं कोणती आहेत तर ती म्हणजे बघा जे की या ठिकाणी थोडंसं जे की 1 मिनटं लगेच मी करप्शन करून घेतो. तर बघा आता मित्रांनो काय म्हणते का जी खालील विधाने वाचवा व बरोबर विधाने निवडा. आता बघा वाचवतो. जसं की सप्तमी विभक्तीचे प्रत्यय त इ आ हे आहेत एकदम करेक्ट आहे पहिलं विधान. दुसरं पंचमी विभक्तीचे प्रत्यय ऊन आणि हून आहेत हे देखील करेक्ट आहे. दुसरं बी करेक्ट आहे. पुन्हा षष्टी विभक्तीचे प्रत्यय सला नाते आहेत हे चुकीचं आहे. चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय चा ची चा हे आहेत हे देखील चुकीचं आहे. म्हणजे जे की आणि ब फक्त या ठिकाणी बरोबर आहे. काय फक्त आणि ब बरोबर. म्हणजे जे की बघा क्रमांक जे की 2 बघायचे की फक्त आणि ब बरोबर. आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर या ठिकाणी असणार आहे. का तर मित्रांनो षष्टी विभक्तीचे प्रत्यय हे बघायचे की सला नाते नसून चाची चा आहेत. आणि बघायचे की चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय चाची चा नसून सला नाते हे आहेत. ओके. लक्षात ठेवा. आता बघा जे की वरचे दोनही वाक्य ठिकाणी योग्य म्हणजेच बरोबर वाक्य आहेत. लक्षात ठेवून घ्या. जे की या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक 2 बघायचे की फक्त आणि ब बरोबर आपल्या प्रश्नाचे ठिकाणी उत्तर असणार आहे. करेक्ट आन्सर. ओके. पुढे. आता पुढील वाक्यप्रचारांची चुकीची जोडी ओळखायची आहे. अर्ध्या वचनात असणे एखाद्याने सांगितलेले सर्व ऐकणे एकदम करेक्ट आहे. पुन्हा अव्वाच्या सव्वा खूप जास्त वाढवून सांगणे हे देखील करेक्ट आहे. पुन्हा औट घटकेचे राज्य दीर्घकाळ टिकणारा वैभव हे बघायचे की चुकीचं जोडी आहे. पुन्हा याच्या बाबतीत बघूता षष्टी करणे झालेल्या चुकांबद्दल रागावणे हे देखील करेक्ट आहे. म्हणजे मित्रांनो जे की बघा क्रमांक क ही जी जोडी आहे या ठिकाणी हे बघायची की वाक्यप्रचारांची चुकीची जोडी असणार आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं जे की उत्तर. ओके. जे की क्रमांक क लक्षात सर्वांना ठेवायचं आहे. पुढे. आता बघा मित्रांनो एक तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो तर ती म्हणजे काय TET परीक्षा जर तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात पास करायची असेल क्रॅक करायची असेल तर पास करण्यासाठी आपला 5,000 प्लस प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414 क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून तुम्हाला बघा जी की या नंबरच्या व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट पाठवायचे आहे. स्क्रीनशॉट पाठवले अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाटोकळा आहे बघा की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका. लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. कारण येणाऱ्या 28 जून रोजी मित्रांनो आपली एक्झाम आहे. आणि जर तुम्हाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त स्टडी म्हणजे अभ्यास करायचं असेल तर बघा जी की आपला महाटोकळा तुमच्यासाठी एक अत्यंत उपयुक्त असं जी काही ठिकाणी साधन ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका. लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. कारण मित्रांनो बघा जी की मोस्ट PYQ बघायची की प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनच्या ठिकाणी आम्ही आपल्या महाटोकळ्यामध्ये इन्क्लूड म्हणजे समाविष्ट केलेले आहेत. म्हणून वेळ लावू नका. लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या आणि बघायची की तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा द्या, एक नवी वळण द्या. पुढे. आता बघा घर फिरले की घराचे वासेही फिरतात. त्यामुळे विरुद्धार्थी मन ओळखा. मित्रांनो वाईट परिस्थितीत सगळेच साथ सोडतात. घराची ओंज अंगण सांगते. घरासारखा पाहुणा होतो पण पाहुण्यासारखे घर राहत नाही. यापैकी एकही पर्याय बरोबर नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा जी की क्रमांक ड यापैकी एकही पर्याय बरोबर नाही हे असणार आहे. का तर घर फिरले की घराचे वासही फिरतात या मित्रांनो म्हणीचा बघा जी विरुद्धार्थी मन बघा जी की सध्या कुठंही अवेलेबल नाही. याचा फक्त बघा अर्थ अवेलेबल आहे तो म्हणजे वाईट परिस्थितीत सगळे साथ सोडतात हा आहे. म्हणून जे की बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर बघा जी की क्रमांक ड यापैकी एकही पर्याय बरोबर नाही. आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मित्रांनो बघा अशा प्रकारचे प्रश्न जवळपास बघा जे की तुम्हाला गोंधळवण्यासाठी विचारले जातात. म्हणून लक्षपूर्वक काळजीपूर्वक बघा जे की प्रत्येक प्रश्न तुम्ही ठिकाणी वाचवत जा आणि प्रत्येक वाचवल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचं जे की आन्सर ठिकाणी तुम्ही देण्याचा प्रयत्न करत जा. ओके. पुढे. आता
चांगला, धष्टपुष्ट पण बुद्धीने मंद असा मनुष्य या शब्दासाठी, या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. चांगला, धष्टपुष्ट पण बुद्धीने मंद असा मनुष्य या शब्दसमूहासाठी बघायचे योग्य शब्द हा मित्रांनो जी की बघा क्रमांक अ शुंभ हा आहे. ओके, जी की क्रमांक अ शुंभ आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, लक्षात ठेवा, जी की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील नामांसाठी ध्वनिदर्शक पर्याय निवडा. पक्ष्यांचा काय असतो? तर मित्रांनो बघा, पक्ष्यांचा असतो बघा जी की क्रमांक ब किलबिलाट. लक्षात असू द्या तुम्हा सर्वांना. ओके, पुढे पुढे आता काय म्हणतो, खाली दिलेल्या शब्दांमधील शुद्ध शब्दांचा पर्याय निवडा. तर मित्रांनो खाली दिलेल्या शब्दांमधील शुद्ध शब्दांचा पर्याय कोणता? तर तो म्हणजे की एक आशीर्वाद क्षितिज, आशीर्वाद क्षितिज, आशीर्वाद क्षितिज की आशीर्वाद क्षितिज. बघा मित्रांनो, हे बघायचे की एका ठिकाणी एक पर्याय करेक्ट आणि दुसरं बघायचे की चुकीचे पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी शुद्ध शब्दांचा पर्याय कोणता असेल तर तो म्हणजे मित्रांनो जी की बघा क्रमांक अ एक, जी की फक्त क बरोबर, म्हणजेच बघायचे की क्षितिज हे आणि आशीर्वाद हे बघायचे की आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. मित्रांनो अशा प्रकारच्या प्रश्नाचं आन्सर तुम्हाला तेव्हाच काढता येतं जेव्हा तुमचं वाचन आणि लेखन एकदम पक्क, एकदम करेक्ट असतं. ओके, तर बघायचे की तुमचं वाचन आणि मित्रांनो जर लेखन करेक्ट असेल, पक्कच असेल, तर बघायचे या प्रकारचे तुम्ही शब्द जे की हुडकू शकता, ओळखू शकता. नाही तर बघायचे की तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न ओळखता येणार नाहीत. ओके, तर जे की क्रमांक एक बघायचे की फक्त क बरोबर आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे कोणता शब्द तत्सम नाही? राजा, कान, संत की उत्सव. मित्रांनो बघा यापैकी तत्सम शब्द कोणता नाही तर तो म्हणजे जी की बघा क्रमांक ब कान्हा. का? तर तत्सम शब्द म्हणजे कसा शब्द? जे शब्द मित्रांनो संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्या शब्दात कोणताही बदल होत नाही तो शब्द म्हणजे तत्सम शब्द. ओके, आता जसं की राजा, संत आणि उत्सव या शब्दामध्ये कसल्याही प्रकारचा बदल झाला नाही म्हणून हा शब्द तत्सम शब्द, सॉरी बघा जी की हे आहेत, एक मिनटं, कोणता शब्द तत्सम नाही. ओके, तर हे बघायचे की तीनही शब्द तत्सम आहेत. आणि कान हा शब्द का तत्सम नाही तर हा बघायचे की तद्भव शब्द आहे. का? तर मित्रांनो बघा हा संस्कृतमधून मराठीमध्ये येताना जे की याच्यामध्ये बदल झाला तर कसा झाला, तर कान हा शब्द बघायचे की कर्ण असा होता संस्कृतमध्ये आणि हा संस्कृतमधून मराठीमध्ये येताना कान अशा बघायचे की स्वरूपात याच्यात बदल झालेला आहे म्हणून हा शब्द बघायचे की तत्सम नसून हा शब्द तद्भव आहे. ओके, लक्षात ठेवा, तर जे की क्रमांक ब आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे तू मुंबईला जाणार की नाही हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर मित्रांनो तू मुंबईला जाणार की नाही, आता नाही या शब्दाच्या बाद बघायचे की प्रश्नचिन्ह आले म्हणून हे शब्द बघायचे की मित्रांनो हे जे वाक्य आहे हे बघायचे की क्रमांक ड प्रश्नार्थी या स्वरूपाचं असणार आहे. पुढे खालील शब्दसमूह अचूक शब्दाने पूर्ण करा. माणसांचा जमाव तसे सैनिकांचे काय? तर मित्रांनो बघा ज्या प्रकारे माणसाचा जमाव असतो तसं सैनिकांचं हा बघा जे की पथक असतो, पलठण असते आणि तुकडी असते, म्हणजे जे की बघा क्रमांक ड तीनही बरोबर जे की आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. जे की क्रमांक ड लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. पुढे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची राज्य पुरस्कार प्राप्त कादंबरी कोणती आहे? तर मित्रांनो फकीरा, वैजयंता, रत्नाकी, संघर्ष यापैकी डॉक्टर अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची कोणती जी की कादंबरी राज्य पुरस्कार प्राप्त आहे तर ती म्हणजे जी की क्रमांक अ जे की फकीरा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे एक मिनटं, हां, मेषपात्र या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? तर मित्रांनो बघा मेषपात्र या अलंकारिक शब्दाचा अर्थ हा बघा जी की क्रमांक ब बावळट असा होतो. पुढे रान या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा. विपिन, अरण्य, कांतार की कानन. बघा हे चारही मित्रांनो शब्द बघा जे की रान या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, म्हणजे जे की क्रमांक 3 यापैकी सर्व बरोबर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, पुढे प्रादुर्भाव होणे म्हणजे काय? मित्रांनो बघा, सॉरी, प्रादुर्भूत होणे म्हणजे काय? तर मित्रांनो प्रादुर्भूत होणे म्हणजे जे की क्रमांक ड दिसू लागणे असा त्याचा अर्थ होतो. पुढे आता तुम्ही आम्हाला वगळले या वाक्यातील कर्ता व कर्म ओळखा. करता नाही तर कर्ता व कर्म ओळखायचं आहे. तर मित्रांनो तुम्ही आम्हाला वगळले, आता याच्यातला बघा तुम्ही हा बघायचं की कर्म करता आहे आणि वगळले कोणाला तर आम्हाला, आम्ही बघायचं की कर्म आहोत, म्हणजे जे की बघा मित्रांनो क्रमांक एक जे की फक्त अ बरोबर आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. तर कसं, आता तुम्ही आम्हाला वगळले, आता आम्हाला वगळणारे कोण तर तुम्ही झालात कर्ता आणि तुम्ही वगळले कोणाला तर आम्हाला, तर आम्ही झालो कर्म, म्हणजे जे की क्रमांक मित्रांनो फक्त अ बघा जे की आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे
20वा गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? तर मित्रांनो गुन्हेगार हा जो शब्द आहे हा बघा जी की क्रमांक अरबी या भाषेतून बघा की आपल्या मराठी या मित्रांनो भाषेमध्ये आलेला शब्द आहे. ओके. पुढे व आणि किंवा मित्रांनो बघा आता व आणि किंवा ही उभयानवी अव्यय जोडून कोणते वाक्य तयार होते? तर व आणि किंवा ही बघा की तीनही मित्रांनो उभयानवी अव्यय जोडून बघा जी की क्रमांक जे की संयुक्त वाक्य ठिकाणी तयार होतं. ओके. जे की क्रमांक आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी मित्रांनो उत्तर असणार आहे. ओके. पुढे बघा आता 22वा प्रश्न बघा काय म्हणतो? संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक कोणत्या कलमान्वये किंवा कलमान्वये घेतली जाते? तर मित्रांनो संसदेच्या दोन्हीही सभागृहांची संयुक्त बैठक ही बघा जी की क्रमांक कलम 108 अन्वये मित्रांनो जी की बघा या ठिकाणी घेतली जाते. ओके. पुढचा प्रश्न ध्वज समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर मित्रांनो बघा ध्वज या समितीचे अध्यक्ष हे बघा जी की क्रमांक डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. ओके. लक्षात ठेवा मित्रांनो बघा अगोदर सांगलो आता पण सांगत आहे की हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो 100% परीक्षेमध्ये येणारी व तुमचे 60 पैकी 60 गुण बघा की पक्के करून देणारी आहेत. म्हणून वेळ लावू नका, लगेच बघा वही पेन घ्या, हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घेऊन येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत आपले हे संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र नक्कीच करून घ्या. ओके. पुढचा प्रश्न आता महाराष्ट्रातील विधानसभेत व विधान परिषदेत निवडून येणाऱ्या सभासदांची एकूण संख्या किती आहे? तर मित्रांनो ती म्हणजे बघा जी की क्रमांक 366 इतकी. तर कसं? तर बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या जागा किती, विधानसभेत एकूण किती बघा जी की निवडून येतात? तर जे की 288 प्लस विधान परिषद बघा जी की मित्रांनो 78 उमेदवार बघा जी की असे टोटल 366 मित्रांनो उमेदवार बघा जी की आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभा व विधान परिषदेमार्फत बघा जी की निवडले जातात. म्हणजे जे की क्रमांक बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे परमहंस सभेचा उद्देश काय होता? जातीभेद नष्ट करणे, सामाजिक समानता वाढवणे, मानवजातीच्या सेवेसाठी काम की सामाजिक सेवांबद्दल भारतीयांना शिक्षित करणे. तर मित्रांनो बघा यापैकी परमहंस सभेचा उद्देश हे बघा फक्त आणि ब होता. म्हणजे जे की क्रमांक 1 बघा जी की फक्त आणि ब आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके. जे की क्रमांक 1 बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके. पुढे 26वा मल्लिकार्जुन ही डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो बघा मल्लिकार्जुन ही जी बघा मित्रांनो जी की डोंगर रांग आहे ही मित्रांनो जी की क्रमांक जे की बघा सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. पुढे आता नर्मदा नदीबाबत कोणते विधान चुकीचे आहे? बघा देशातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी म्हणून प्रसिद्ध आहे. एकदम करेक्ट आहे. पुढे या नदीला बघा या नदीला रेवा नदी या नावाने ओळखलं जातं. रेवा या नावानेही ओळखले जाते. हे देखील करेक्ट आहे. पुन्हा याच नदीवर भेडाघाट येथे पारनेर धबधबा आहे. हे चुकीचं आहे. पुन्हा या नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी 54 किलोमीटर इतकी आहे. हे देखील करेक्ट आहे. तर मित्रांनो तिसऱ्या क्रमांकाचं वाक्य का चुकीचं आहे? तर मित्रांनो या नदीवर भेडाघाट येथे पारनेर हा धबधबा नसून धुवांधार बघा मित्रांनो धुवांधार हा बघा जी की धबधबा आहे. म्हणून बघा जी की हे विधान चुकीचं आहे. जे की क्रमांक आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी उत्तर म्हणजेच करेक्ट आन्सर होणार आहे. ओके. पुढे डॅश डॅश हे दाबाचे एकक आहे. तर मित्रांनो बघा जे की क्रमांक पास्कल जे आहे मित्रांनो हे बघा जे की ठिकाणी दाबाचं एकक आहे. पुढे AU ही संज्ञा गोल्डची आहे. CU ही संज्ञा जर कॉपरची असेल तर FE ही संज्ञा कशाची आहे? तर मित्रांनो बघा FE ही संज्ञा बघा जी की क्रमांक जी की आयर्नची या ठिकाणी असणार आहे. जे की क्रमांक आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके. पुढे 1 मिनिट थोडंसं आता जेव्हा द्रावणाचे pH मूल्य 7 असते तेव्हा द्रावण हे कसे असते? मित्रांनो बघा जेव्हा द्रावणाचं मूल्य pH मूल्य हे बघा जे की 7 असतं तेव्हा द्रावण कसे असते? तर बघा जे की क्रमांक उदासीन या स्वरूपात असतं. पुढे जलद्वेष हे कोणत्या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे? तर मित्रांनो बघा जलद्वेष हे बघा जी की क्रमांक रेबीज या रोगाचं बघा जी की महत्त्वाचं लक्षण आहे. लक्षात ठेवा. ओके. आता मित्रांनो बघा आपल्या बघा जी की TETला मोस्ट मित्रांनो बघा जी की विज्ञानाचे जे मित्रांनो बघा प्रश्नसंच हे जवळपास 6 ते 7 प्रश्न बघा जी की या ठिकाणी विचारले जातात. म्हणून मित्रांनो बघा विज्ञानाचे तुम्ही जास्तीत जास्त बघा जी की प्रश्न या ठिकाणी करून जाण्याचा प्रयत्न करा. पुढे
औष्णिक विद्युत विकासाच्या दृष्टिकोनातून नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक ब 1975 मध्ये जी की औष्णिक विद्युत विकासाच्या दृष्टिकोनातून नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनची बघा जी की स्थापना करण्यात आली. जी की क्रमांक ब मित्रांनो 1975 आपल्या प्रश्नाचं ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे रोग निदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची डॅश डॅश तपासणी करणे यास खालीलपैकी कोणती संज्ञा आहे? तर ती म्हणजे मित्रांनो जी की क्रमांक बघा बायोप्सी आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. पुढे कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो? तर मित्रांनो बघा कावीळ हा जो रोग आहे बघा जी की आपला बघा मानवाच्या जी की क्रमांक ड यकृत या बघा जी की अवयवाला होणारा रोग आहे किंवा या अवयवास होतो. जी की क्रमांक ड बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे देवाचे घर या कविता संग्रहाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो जी की बघा क्रमांक अ वि वा शिरवाडकर आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे NSSO चे संक्षिप्त रूप काय आहे? तर मित्रांनो बघा NSSO चं संक्षिप्त रूप हे बघा जी की क्रमांक ब नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन असं आहे. मित्रांनो बघा या प्रकारचे जास्तीत जास्त बघा जी की प्रश्न संच तुम्ही बघा परीक्षेला जाण्या अगोदर करून जाण्याचा एक प्रयत्न करा. कारण जी की मित्रांनो बघा या प्रकारचे बघा जे की 100% हमखास तुम्हाला प्रश्न संच विचारले जातात. आता बघा मागं जे मित्रांनो आपली 2025ला एक्झाम झाली त्या मित्रांनो एक्झाममध्ये बघायचं की या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला. त्या ठिकाणी बघायचे की इस्रो ISRO हा शब्द विचारण्यात आला आणि याचं फुल फॉर्म बघायचे की आपल्याला विचारण्यात आलं होतं. तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन बघायचे की मित्रांनो असा याचा फुल फॉर्म होता. ओके म्हणून बघा या प्रकारचे देखील तुम्ही बघायचे की प्रश्न परीक्षेला जाण्या अगोदर नक्कीच करून घ्या. पुढे 37वा राष्ट्रीय व्यसनमुक्ती दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो जी की बघा क्रमांक 29 फेब्रुवारी बघा जी की आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे महाराष्ट्रातील पहिले मासिक दिग्दर्शन बघा दिग्दर्शन जे की दिग्दर्शन कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? तर मित्रांनो बघा जे की महाराष्ट्रात आपलं पहिलं मासिक दिग्दर्शन हे बघा जी की क्रमांक 1840 या वर्षी सुरू करण्यात आलं होतं. पुन्हा महाराष्ट्रातील प्रमुख अभयारण्यांपैकी कोणती जोडी चुकीची आहे? राधानगरी अभयारण्य सोलापूर, कळसुबाई अभयारण्य अहिल्यानगर, कोयना अभयारण्य सातारा की भीमाशंकर अभयारण्य पुणे. यापैकी चुकीची जोडी मित्रांनो बघा जी की क्रमांक अ राधानगरी अभयारण्य सोलापूर ही असणार आहे. का? तर मित्रांनो बघा राधानगरी अभयारण्य सोलापूर या ठिकाणी नसून कोल्हापूर या ठिकाणी आहे. म्हणून बघा जी की मित्रांनो ही जोडी चुकीची असणार आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर जी की क्रमांक अ लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. या प्रकारचे देखील मित्रांनो जास्तीत जास्त बघायचे की प्रश्न संच परीक्षा बघ तुम्हाला विचारत आहे. या प्रकारचे देखील जास्तीत जास्त प्रश्न संच तुम्ही परीक्षेला जाण्या अगोदर करून घेण्याचा प्रयत्न करा. पुढे शेवटचा राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी एकमेव नदी कोणती? तर ती म्हणजे जी की क्रमांक ब लुनी आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर मित्रांनो असणार आहे. जी की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. आता तर ही होती मित्रांनो बघा जी की 40 आपली मोस्ट PYQ बघा जी की TET एक्झाम 2026च्या संदर्भातली प्रश्न संच. जर तुम्हाला ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत आत्ताच्या आता आपला व्हिडिओ शेअर करा. जर समजा तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल लगेच सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.